शिक्षण संस्था, श्री शिवाजी शिक्षण संस्था. आणि मला सत्य बोलायला सत्य पचत नाही, कडू लागते, पण मी सांगतो, एखाद्या शिक्षकाची भरती करायची असेल, एखाद्या प्राध्यापकाची भरती करायची असेल तर किती लाख द्यावे लागतात? किती लाख द्यावे लागतात? तुम्हाला माहिती का अनुभव आहे का? 70 ते 80. हा, व्हेरी गुड, शाबाश. असं लागते. आणि असे जर 11 जिल्हे असेल माझ्याकडे आणि जर 5 जिल्ह्याचा कारभार असेल तर मी किती कमावला पाहिजे? भैया 15 लाख तो नॉर्मल वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, पीडब्ल्यूडीचा इंजिनियर बनण्यासाठी 30-30 लाख रुपये घेऊन येणारे होते. आणि हिंग लगे ना फिटकरी, पेपर 1 दिवस अगोदर आहे, प्लॅनिंग 7 दिवस अगोदर आहे, कोणाला एबीसीडी पॅटर्नचा कोण आहे, किती विद्यार्थी परीक्षेला बसतील, या शाळेत किती विद्यार्थी बसायचे, अमरावती जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शाळा घ्यायच्या, हे पॉवर तुमच्याकडे आहे. तुम्ही काय करू शकत नाही, काय नाही करू शकत भैया. खूप सारे पैसे कमाऊ शकतो, परंतु इस धरती पर ऐसा कोई इंसान पैदा ही नहीं हुआ जो सुधीर चक्र को खरीद सके. ताली तो बजाओ. सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्ही एवढे सक्षम बना की तुमच्या ठिकाणी तुम्ही जेव्हा नोकरीवर लागले तर तुमच्या पदाला तुम्हाला न्याय देता आला पाहिजे. राईट? क्या मैं सही बोल रहा हूं? जेव्हा तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करताय, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादं पद आलं असेल तर तुमच्या पदाला तुम्हाला न्याय देता आला पाहिजे. म्हणजेच मी माझ्या पदाला पूर्णपणे न्याय दिला. म्हणजे माझ्याजवळ जेव्हा या 11 जिल्ह्याचा कारभार होता, जेव्हा 11 जिल्ह्याचे विद्यार्थी, कारण काय होतं की फाटक्यातून गेलो रे बाबा, मी फार गरिबी भोगली. आणि जेव्हा सैन्यातून रिटायर आलो 2012ला, तर माझ्याजवळ असं काम या निसर्ग शक्तीने दिलं की बेटा तू उसके काबिल है, क्योंकि तू जब तक रहेगा तब तक कोई भ्रष्टाचार नहीं कर सकता है. कर सकता है क्या? कोई पैसे से खरीदने वाला तुझे पैदा ही हुआ नहीं तो कोई पैसा दे सकता. तुम्हाला सांगतो, जेव्हा क्लिअर कट महिला व बाल विकास डिपार्टमेंटचे आयुक्त, विभागीय आयुक्त कॉल केला, सर फोन करायचा नाही, मी त्यातला नाही, होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, किती डिपार्टमेंट आहे, चॅरिटी कमिशनर डिपार्टमेंट आहे, महिला बाल विकास आहे, पीडब्ल्यूडी आहे, अशा अन्य खूप सारे डिपार्टमेंट आहेत ना. मग अशा विभागाचं तुम्ही पेपर घेता तर तुम्ही 1 रुपया घेत नाही, म्हणजे तुमच्यात काहीतरी क्वालिटी आहे ना. अरे आहे की नाही? तर बघा मित्रांनो, आणि असं जेव्हा 2012ला मी सैन्यातून एक असा तुमच्यातला मुलगा आहे जो 17 वर्ष 8 महिन्याचा असताना भारतीय सेनेमध्ये जातो, तिथं 17 वर्ष सेनेची ड्युटी करतो, वेगवेगळ्या भारतात नव्हे तर मी आफ्रिका खंडात एक वर्ष ड्युटी केली आहे. युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र माहिती आहे तुम्हाला? माहित आहे का काय रे संयुक्त राष्ट्र? माहित आहे? किती राष्ट्रांचा समूह आहे, किती देशांचा समूह आहे? चला ठीक आहे, अभ्यास करा. संयुक्त राष्ट्रात 1 वर्ष राहिलो मी, आफ्रिका खंडात सुदान देशामध्ये, आणि त्या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व केलं. भूतान देशामध्ये राहिलो, आणि जम्मू काश्मीर पासून तर इकडे पार अरुणाचल, नागालँड, मिझोराम, प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये फिरलो. आता हा अनुभव असा बघितला की मी माझ्या शहरामध्ये आल्यानंतर, मी माझ्या गावामध्ये आल्यानंतर माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना वर आणण्याचं काम चालू करणार. आणि 2012 मध्ये माझ्या घरीच एक असं वर्कशॉप केलं आणि 38 मुलींना निशुल्क राहणं सगळ्या काही व्यवस्था प्रोव्हाइड केल्या. त्यानंतर अमरावतीमध्येच मुलांसाठी व्यवस्था उभी केली. आणि कशातून व्यवस्था उभी केली तर मी चॅरिटी कमिशनर डिपार्टमेंटला ऍज अ अभिलेखापद जे जॉईन केलं, त्याचा मिळणारा संपूर्ण पगार देत होतो. ताली बजाव भैया. म्हणजे एक तुमच्यातला विद्यार्थी की सैन्याच्या पगार पेन्शनवर आपलं घर चालवतो, आणि मिळणारा जो पगार आहे त्या पगारावर असे तुमच्यासारखे गरजू पोरं यांना घडवण्याचं काम करतो. आणि असंख्य पोरं, PSI, बँक मॅनेजर, क्लर्क, पोलीस, सैन्यात खूप सारे विद्यार्थी, खूप सारे आज विद्यार्थी सेवा करतात. काय तुम्हाला नोकरी लागायचं आहे? आवाज शांत झाले तुम्ही? लाईट गेली काय? लाईट गेली काय? पुढं कान देऊन ऐकत आहे? काहीतरी हरपलं वाटते. क्या हुआ? ऍक्टिव्ह आहे? सुधरा आप लोग? बघा, हे संक्षिप्त माहिती होती आपली. आता मूळ विषयाकडे.
मूळ विषय हा आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. काय स्पर्धा परीक्षा. याच्यातले ट्युशन कोणाकोणाला नाही हातवर. ट्युशन कोणाकोणाचं नाही आहे. ट्युशन कोणाकोणाचं नाही आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. डाऊन. ट्युशन कोणाकोणाच्या आहेत. शाबाश शाबाश व्हेरी गुड. डाऊन. बरं नीटची तयारी कोण कोण करणार आहे. नीटची तयारी वर वर हात वर. डाऊन. आणि JEE व्हेरी गुड. आणि बाकीचे काय करणार. बघा सुरुवातीला मी बोललो आहे की नेमकं काय करायचं. आपण शिक्षण कशासाठी घेतो हे महत्वपूर्ण आहे. आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपण शिक्षण कशासाठी घेतो. बरोबर आहे ना. बघा आता तुम्हाला नोकरी संदर्भात सांगतो. तुम्ही जे शाळेत शिकता. हॅलो ध्यान चला गया लगता. ताली बजाओ जोर से. एक्टिव है ना आप लोग. एक्टिव है ना. खड़े जाओ खड़े खड़े जाओ जल्दी खड़े जाओ बैठ जाओ. रिलॅक्स झाले तुम्ही. रिलॅक्स झाले. शाबाश. बघा आता स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. काय स्पर्धा परीक्षा. तुम्हाला नोकरी लागायचं आहे ना. सगळ्यात महत्त्वपूर्ण काय आहे की आपण आपलं जीवन चालवण्यासाठी जी आर्थिकता आपल्याला पाहिजे ती कुठल्या उद्योगातून किंवा नोकरीतून मिळवता आली पाहिजे. आणि त्याचा आधार हा सम्यक असला पाहिजे. आजीविका कशी असली पाहिजे. सम्यक आजीविका. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला भविष्यात जी नोकरी करायची असली पाहिजे ती कशी असली पाहिजे. सम्यक आजीविकेची. शिक्षण घेत आहे मग आपल्याला नोकरी पाहिजे. बरं याच्यातलं असं कोणाला वाटतं की मी IPS अधिकारी झाली पाहिजे या मुलींपैकी. IPS व्हेरी गुड. IPS व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि याच्यातलं कोणाला वाटतं असं IPS झालं पाहिजे. IPS व्हेरी गुड व्हेरी गुड. IAS कोणाला झालं पाहिजे. IAS डाऊन. देखो हा ऐकून घ्या. आता आमच्या बापदादालाच माहित होतं आपल्या घरातील IAS IPS ची जर शब्द उच्चारण होत नसेल तर आम्हाला IPS आम्ही लागू कसे. आम्ही बनवू कसे. प्रश्न आहे ना. अरे आमच्या घरात कधी वातावरणच नाही. वातावरण निर्मिती सरांनी जशी केली होती सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा वातावरण निर्मिती करणं आवश्यक आहे. आम्हाला समजून घ्यावं लागेल की IAS म्हणजे काय. IPS म्हणजे काय. MPSC म्हणजे काय. नोकरी म्हणजे मला नेमकं करायचं काय. बरोबर आहे ना. का आम्ही आज शाळेत पाठवलं बापांना मायना चला रे बापा शाळेत. शाळेत आपला डब्बा खाल्ला चला रे घरी. दप्तर आम्ही चला खेळायला. हेच आपलं जीवन आहे का. बघा जीवनात जर उच्चांक गाठायचा असेल सबसे पहले सूरज को जगाना सीखो. क्या करना है. अगर सूरज ने आपको जगा दिया तो आप कुछ नहीं कर पाओगे. याच्यातले असे किती विद्यार्थी आहेत जे सकाळी 4 वाजता उठतात. हात उभा करो. हात खड़ा करो. हात डाउन डाउन. शाबाश शाबाश. डाउन. बोलना नहीं. आप लोग बच्चों में आप लोग की मानसिकता समझ सकता हूँ. बघा जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काय करायचं. क्या करना है. सूरज को जगाना है. इसका मतलब सबसे पहले जल्दी उठना पड़ेगा आपको. और फिजिकल एक्सरसाइज ध्यान योगा प्राणायाम ये चीजें करनी पड़ेगी. आणि गरबे दिन गरबे जाओ. जैसा खाओगे पाओगे. रियलिटी है कि नहीं. अगर आप लोग पेट में क्या डाल रहे हो क्योंकि यहां से तो गाड़ी चलती है पूरी. सिस्टम कहां से चलती. पेट से चलती है. चलती है कि नहीं. अगर यहाँ पे गोबर डालोगे तो गोबर ही नहीं आएगा. है कि नहीं. यहाँ पे अच्छी चीजें डालो. शाकाहार जेवणाचं तंत्र. जेवण काय. जेवण कोणतं काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग आम्ही जेव्हा आपल्या नियम याला म्हणतात नियम. यम नियम आसन धारणा प्रत्याहार समाधी या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळायला हव्या. आणि आताचा तुम्हाला देव आहे माहिती आहे का. तुम्हाला देव आहे.
कोणाकोणाच्या घरात देव आहे मग? हात वर, हात वर. कोणाकोणाच्या घरात देव आहे? अरे सारा फूट फूट बोल रहे हो, झूठ बोल रहे आप लोग. सही बोलो, सही बोलो. कोणाकोणाच्या घरात देव आहे? कोणाकोणाच्या घरात देव आहे? सगळ्यांच्या घरात देव आहे. जो जो सांगते ना माझ्या घरात काहीच नाही, त्याच्या घरात आहे. समजलं का? आणि तिथं आहेच नाही काही. ऐका थोडं याच्यावर एक मैं कहा हूं अब मैं वहां नहीं हूं और मैं जहां हूं वहां नहीं हूं, एक गझल आहे. ठीक आहे. काय आहे? या रोडने एक मंदिर आहे मोठं. कोणाचं मंदिर आहे? संत गाडगे बाबा. आणि गाडगे बाबा काय म्हणतात? मंदिरात देव नाही. काय? पुजाऱ्याचं पोट आहे. ऐक नाही? हे आम्हाला शिकून गेले. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून संदेश दिला का नाही? परंतु देव आहे. काय? देव. आजचा देव बदललेला आहे. आजचा देव. जर तुम्ही कोणत्या पितळची मूर्ती, एखादी भगवान बुद्धाची पितळची मूर्ती मार चमका किंवा सोन्याची मूर्ती बसा, बाबासाहेबांची मूर्त्या घरात लावा, एक नाही 10 लावा, रामाना, कृष्णाला, हनुमानाला, आणि आता जाऊ याच्या समोर काहीच भेटणार नाही. भेटणार का? नाही भेटणार. कारण तिथं काही आहेच नाही तर काय भेटणार तुम्हाला? कुठं भेटणार? साइंस एंड टेक्नोलॉजी. कहाँ पे मिलेगा? अगर आपको मानो जो चीज मैंने अभी पूछ दिया, मी आता तुम्हाला एखादी गोष्ट विचारली, सगळ्यांच्या घरात मोबाईल आहे की नाही?